तो आता मी तुम्हाला स्टीमरचा वापर सांगतोय। स्टीमर आपण तेल मसाजनंतर किंवा स्पा नंतर देऊ शकतो। हे उत्पादन डीप पेनिट्रेशनचे काम करते। जेव्हा तुम्ही स्टीम देता तेव्हा आमचा एक स्टीमर असतो, याला आपण हुड स्टीमर देखील म्हणतो। स्टीमर हे आमचं स्टीमर आहे, आम्ही प्लग इन करून ऑन केलं आहे। काही स्टीमरमध्ये टाइमर असतो, तो तपासा। आप टाइमर यात पाहू शकता। तुम्हाला जितक्या वेळेसाठी टाइमर लावायचा आहे, 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे तुम्ही लावू शकता। आणि जर कोणत्याही उपकरणात टाइमर फंक्शन नसेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा घड्याळातून वेळ नोंदवू शकता। तो असे करतात। साथ मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो की यात आपण पाणी वापरतो, पाणी यात घालावे लागते आणि पाणी जे आपण घालतो ते अनेक स्टीमरमध्ये खालील बाजूने असते, ते पाणी आणि अनेक स्टीमरमध्ये वरच्या बाजूनेही असते। तर मी तुम्हाला दाखवतो। स्टीमरमध्ये पाणी घातल्यावर कृपया खात्री करा की तुम्ही प्लग काढला नाही आहे। पाणी टाकल्यानंतर रिफिल करून प्लग लावा। काढलेला नसेल तर मी दाखवतो। आता आपण हे पाहू शकता की आपल्याला याचे पाण्याचे पातळी सुद्धा लक्षात ठेवायचे आहे की पाण्याची पातळी ही जास्तीत जास्त आपण जी रेषा पाहत आहात तिथपर्यंत असावी आणि अनेक स्टीमरमध्ये खाली वॉटर बाउल असतो त्यात सुद्धा कधी कधी रेषा असते किंवा लाल रेषा असते त्या रेषेखालीच ठेवायचे आहे त्यापेक्षा वर नाही जायचे आहे त्याशिवाय नाही जायचे आहे तर याची काळजी घ्यायची आहे आणि जेव्हा आपण पाणी घालता तेव्हा कोणतेही पाणी घालू नका। खात्री करा की आपण डिजिटल पाणीच घालता त्याचे कारण काय आहे की तुमच्या पाणी आत गेल्याने ते गोठू शकते किंवा यंत्रणा खराब होऊ शकते। डिस्टल वॉटर घातल्याने समस्या टळतील। डिस्टल वॉटर तुम्हाला कोणत्याही हार्डवेअर दुकानातून मिळू शकते किंवा जिथे बॅटरी पुरवली जाते तिथेही मिळते। त्यामुळे बॅटरी दुकानात किंवा हार्डवेअर दुकानात मिळू शकते। त्यामुळे डिस्टल वॉटर तुम्ही तिथून घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला फील करायचे असते। आपल्याला यात अजून पाणी घालण्याची गरज नाही। तो हे आधीच भरले आहे आणि आता आम्ही हे जोडले आहे। आता आपण थांबू। आम्ही हेड यामध्ये ठेवले। हेड योग्यरित्या आत जाईल असा स्टीमर सेट करायचा। खूप आत नाही करायचं, थोडं वरच ठेवायचं आहे, लक्षात ठेवा। आपण स्टीम देताना 5 ते 10 मिनिटे सतत उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे। गरम पाणी थेंब थेंब पडून चेहरा किंवा क्लायंटच्या कपड्यांवर पडू शकते। त्यामुळे दुसरीकडे न जाता पूर्ण वेळ तिथेच राहा।